बघूयात पुढची बातमी। नांदेड शहराजवळ असलेल्या नेरली या गावात तब्बल 200हून अधिक जणांना विषबाधा झाली आहे। शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे। सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या टाकीतील पाणी प्यायल्यानं हा धक्कादायक प्रकार घडल्याचा अंदाज आहे। गावकऱ्यांना उलटा डोकेदुखी होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नंतर मात्र हा प्रकार वाढतच गेला। अनेकांना त्रास जाणवू लागला। मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्यानं मिळेल त्या वाहनानं रुग्णांना खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकू नये। सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगितलं जाते। सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर आहेत आपल्यासोबत। योगेश, सध्या ज्यांना विषबाधा झाली आहे त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे आणि कारण काय कळू शकलंय का? नक्की वर्षा, नांदेड शहरापासून जवळ हे नेरली ग्रामपंचायत आहे। या ग्रामपंचायतच्या हद्दीत हा प्रकार रात्री 12:30च्या सुमारास घडलेला आहे। गावामध्ये जी पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक टाकी आहे, या टाकीचं पाणी पिल्यामुळं अनेकांना रात्री उलट्या होत होत्या, डोकं दुखत होतं आणि ही संख्या हळूहळू वाढत गेली। रात्री 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास जवळपास 200 लोक यांनी बाधित झालेले लक्षात आले। त्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणा, जिल्हाधिकारी हे सगळेजण घटनास्थळी पोहोचले। रुग्णांना रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आलं। सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। मात्र या सार्वजनिक पाण्याची जी टाकी आहे त्यातनं ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आता या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाणार आहे। ज्या लोकांना हा त्रास झाला त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं आता सांगण्यात येत आहे। एकूणच आरोग्य यंत्रणा देखील आता घटनास्थळीच तळ ठोकून आहे। निश्चितच योगेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।